आज जळगाव शहर महानगरपालिकेत महासभा पार पडली। या महासभेत सन 2026-27च्या अर्थसंकल्पासंदर्भात महापौर दीपमाला काळे यांनी विविध महत्त्वाचे प्रस्ताव सभागृहासमोर मांडले। पहा याचा सविस्तर व्हिडिओ वृत्तांत। काय सांगणार, आज जळगाव महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय महासभा पार पडलेली आहे, काय सांगाल? आज जळगाव महापालिकेची अर्थसंकल्प पार पडली आहे। ते जे बजेट स्थायी समितीमध्ये सादर केलं गेलं होतं ते माझ्या पटलावर महासभेत आलेलं होतं। त्यामुळे त्यांना आम्ही काही म्हणजे सन्माननीय नगरसेवक असतील किंवा मी असेल काही आम्ही अजून सुझाव देऊन ते तिच्यामध्ये ऍड करण्याचे मी आदेश दिलेले आहेत की काही नगरसेवक होते त्यांचे काही एक अजून विषय होते आणि काही माझे पण काही 2-3 अजून विषय होते की आपण त्याच्यात कसं वाढ करून आपल्या महापालिकेला उत्पन्न सूत्र कसं वाढवू शकतो। तर काही मुद्दे मी त्यात सजेस्ट केले होते। एक त्याच्यातलं होतं की आपल्याला म्हणजे जे आपण सर्वांचं हे अमृतचे 1 आणि 5 भुयारी गटाच्या योजनेचे जे आपण कनेक्शन म्हणजे आपण मीटर जॉईन करणार आहोत त्याच्यामध्ये लोकांना 1500 रुपये देऊन ते जॉईन करायचे असतात ठेकेदारांकडनं। पण आपण बघितलं असेल तर 80% म्हणजे 80% सुद्धा अजून ते जॉईन झालेले नाहीये। त्यामुळे मी एक सुझाव जो दिलेला होता की आपण ते जे आहे अशा परिस्थितीमध्ये मनपा मार्फत हे जोडण्या करू शकतो की ती जी जोडणीचा जो खर्च आहे तो आपल्या मालमत्ता बिलामध्ये तो ऍड करून त्यांना ते सदर कनेक्शन देऊ शकतो आणि महापालिकेत अपेक्षित खर्च हा 50 लाख असून तरतूद त्याच्यात करण्यात यावी। अजून रस्त्याच्या महामार्गाच्या बाजूला जे आपण वेस्ट मटेरियल हे कोणी पण येऊन टाकलं जातं आणि त्याच्यावर मग प्रति ब्रास 2000 रुपये दंड वसूल आपण त्याच्यावर करावी। त्याच्याने आपल्याला जे महापालिकेला आहे 15 लाख उत्पन्न हे आपल्याला मिळणार आहे। अजून जो आपल्या नेहमी कुत्र्यांचा त्रास असतो म्हणजे जे भटके कुत्रे असतात त्यांचा त्रास नेहमी आपल्याला असतो, त्यामुळे भटके कुत्रे व भटके प्राणी यांच्यासाठी मी स्वतंत्र यार्ड बनवणे आणि देखभाल करणे, अन्न पुरवठा आणि पाणी यादींसाठी 2 कोटीची तरतूद सुचवली आहे की त्यामुळे जो नागरिकांना कुत्र्यांचा त्रास होतो तोही तिथून त्यांना सुटका मिळेल। आणि अजून होतं की रस्त्यांचे झालं जळगाव मनपा अंतर्गत भुयारी गटार योजना होतात जे अस्तित्वात ज्या ठिकाणी विकास झालेला आहे त्यांचे सर्वेक्षण करून जवळपास 600 कोटी कामे सुरू आहेत। तथापि भविष्यात निर्माण होणारे विकास कामे, हाऊसिंग प्रोजेक्ट, लेआउट इत्यादी मध्ये हे गृहीत धरलेले नव्हते। त्यामुळे आपण हे मंजूर होणारे लेआउट प्रकल्प आहे ते डीपीआर मध्ये जागेचे अंतर्भाव केले नाहीये। त्यात भुयारी गटर कामे विकास करून स्वखर्चाने करून घ्यावे। जसे रस्ते, गटरी, पाईपलाईन आहे तिच्यातून ते भुयारी त्यात ते लेआउट ची भुयारी गटर समाविष्ट करावी व त्यांच्या मान्यता शहर अभियंता यांच्याकडून घेऊन यांच्याकडून पूर्णतः दाखल प्राप्त झाल्याशिवाय अंतिम डिमार्केटेड लेआउटला मंजुरी देऊ नये। यामुळे की काय होईल, हे जे काही सुझाव मी दिलेले आहे त्याच्याने हे अशामुळे दिले आहे की त्याच्यामुळे नागरिकांनाही त्याचा फायदा होईल आणि महापालिकेचंही वसुली तिथून वाढणार आहे आणि पुढे जाऊन दोघांना त्याचा फायदा होणार आहे। आणि बाकीच्या सन्माननीय नगरसेवकांनी आपले सुझाव दिलेले आहेत तर त्याचा आदेश मी दिलेला आहे की हे जे सुझाव आम्ही सर्वांनी दिले असतील ते त्याच्यात ऍड करून घ्या।